नमस्कार मित्रहो, आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक असा अभंग ऐकणार आहोत जो आपल्या मनाचा केंद्रबिंदूच बदलून टाकवल। हा अभंग आपल्याला देवाच्या सर्व व्यापकतेचं आणि अंतःकरणातील निष्ठेचं दर्शन घडवतो। हे आहे अत्युच्च प्रेम, शुद्ध भक्ती आणि परमार्थाचा महामार्ग। तर प्रथम अभंगाचं वाचन करूया। तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलवरती संत तुकाराम महाराजांचे 5000हून अधिक अभंग अपलोड करणार आहोत। ज्यांना कोणाला महाराजांचा गाथा घेऊन वाचन करणं किंवा त्याचं पारायण करणं शक्य नसेल त्यांनी हा यूट्यूबवरती ते याचा आस्वाद घेऊ शकतात। त्यासाठी आपण यावरती अपलोड करत आहोत। इतरही संतांचं वाङ्मय आपण चॅनलवरती अपलोड करणार आहोत, तरी न चुकवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर अभंगाचं वाचन करूयात। पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ। जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा। भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ। तुका म्हणे अणू तुझवीन नाही, नभाहुनी पाही वाड आहे। प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ। म्हणजेच तुकाराम महाराज परम अध्यात्मनिष्ठ भक्त आहेत। ते आपल्या अंतःकरणातून परमेश्वराला साथ घालत आहेत की देवा, तुझेच पावले आम्हाला सगळीकडे दिसत आहेत। तूच आहेस, तूच प्रत्येक श्वासात आहेस। या चरणात परम भक्तीचा तो सर्वोच्च स्तर आहे जिथे द्वैत उरतच नाही। संत एकनाथ महाराज देखील म्हणतात, सर्वांगे आहे भगवंत, तोची पाही नेत्रांत। हीच अनुभूती इथे आहे। संत आपल्याला शिकवतात की मनात दुसरा विचारच राहू नये, न लोभ, न मोह, न अहंकार, फक्त एकच भावना म्हणजेच हरिप्रेम। वास्तविक जीवनात आपण सतत अस्थिर राहतो, ऑफिसमध्ये, घरी, समाजात चढाओढ, तुलना, द्वेष। पण तुकाराम महाराज सांगतात, हे सारे विसरून प्रत्येक पावलावर केवळ विठुराया दिसावा। द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठलागा। हे किती अद्भुत चित्रण आहे। जिथे पाहतो तिथे विठुरायाचं अस्तित्व आहे। हेच विराट रूप आहे। गीतेत श्रीकृष्ण अर्जुनाला विराट रूप दाखवतो, त्यातच हे शब्दांकन आहे। त्रिभुवनात चालणारी प्रत्येक हालचाल, प्रत्येक घटना, प्रत्येक श्वास, प्रत्येक काळाचा प्रवाह विठुरायाचं संचलन आहे। एक अर्थ असा देखील आहे, आपल्याला वाटतं आपण करतोय, आपलं आयुष्य आपल्यामुळेच चालतं, पण महाराज सांगतात नाही, सर्व काही विठुराया चालवतो, आपण फक्त निमित्त मात्र आहोत। तृतीय चरणामध्ये महाराज म्हणतात, भेदाभेद मते भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ। ही वळ म्हणजे संतांची अद्वैत भक्ती स्पष्ट करणारी आहे। भेद म्हणजे द्वैत, अभेद म्हणजे अद्वैत, शुद्धाद्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैत्वाद्वैत। ह्या सर्व विचारधारा केवळ तात्विक चर्चेपुरते आहेत। या वादामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, मला रस नाही किंवा मला रस घ्यायचाही नाही आहे। ते सांगतात, हे सर्व भ्रम आहेत। साधकाचं अंतिम ध्येय हे अनुभव आहे, विवाद नाही। भगवंताच्या अनुभूतीसाठी अभ्यास आवश्यक आहे, पण अहंकाराने भरलेला वाद त्यातून दूरच ठेवला पाहिजे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, न तू मा शक्यसे दृष्टो योगेनात्मान पश्य। म्हणजे भगवंताला केवळ शुद्ध भक्ती आणि योगानेच पाहता येतं। चतुर्थ चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे अणू तुझवीन नाही, नभाहुनी पाही वाड आहे। हा अभंगाचा कळस आहे। देवा, तुझ्याविना एक अणूही अस्तित्वात नाही, आणि पाहिलं तर तुझं अस्तित्व आकाशाहूनही व्यापक आहे। हे जणू ईशावास्य उपनिषदच प्रतिनिधित्व करत आहेत। ईशावास्यमिदं सर्वं याक्तीच जगत्या जगत। संत ज्ञानेश्वरांनी देखील ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे, सर्वांगी सुंदर उभा श्री विठ्ठल, करकटावरी ठेवून या। म्हणजेच हरी व्यापक आहे, तोच आपल्या अणूमध्ये आहे। या अभंगाचा सारांश म्हणजे भगवंत सर्व व्यापक आहे। तो फक्त मंदिरात नाही, तो तुझ्या श्वासात आहे, तुझ्या कर्मात आहे, तुझ्या भावनेत आहे। महाराज आपल्याला हे सांगतात, पाहे जेने पाहे तेने पाहे तुझ, जाणे जेने जाणे तेने जाणे तुझं। जीवनाच्या प्रत्येक क्षणात विठुराया आहेच, पण त्याला अनुभवायचं असेल तर मन शुद्ध हवं, श्रद्धा हवी आणि वादापासून दूर राहणं आवश्यक आहे। त्यामुळे मित्रांनो, आजपासून एक निर्धार करूया, पावलोपावली विठुराया अनुभवायचा। वाद, मतभेद बाजूला ठेवायचे आणि आपल्या मनात केवळ एकच भावना ठेवायची, नाम, भक्ती आणि प्रेम। तर जर हा अभंग तुमच्या मनाला भिडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि अशा संतांच्या अनमोल अभंगांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या अभंगामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।